तिचे बाहेर पडू नको सांगून ठेवते. चपला वगैरे पायात घाला आणि जरा अंगणात फिरताना पायाकडे बघा जरा आणि ते बॅटऱ्या वगैरे घ्या जरा. हा तर गरमीत विंचू आणि बाहेर पडतात सगळे. आणि देवाचा जप कर जरा. काय होतंय करायला? काय झालं? तुला माहित नाही? ती पाटकरीन सांगत होती काय गावी गेलेली नाही आता मध्ये. हा आणि काय गरज होती काय तिला गावी जायची? गरोदर ना तू? हा मग काय झालं? ती मोठी जाव असते गावी. तर गेलेली 2 दिवसासाठी. मला गावी जायचं वाटतंय गावी. तर काय तिला नाही पण नाही म्हणू शकत. असेल तिची इच्छा. ते मोठी जावच नसते तिची गावी. तर तिने काय तो ही आली म्हणून वडे मटणाचा बेत केला. आणि मग ही बसून बसून बोलली द्या वडे मी तळते. मग जावेनी दिला आणि काय ती परसावनात गेली जाव तिची मोठी. आणि आली आणि मध्येच विचारते तिला की तुम्ही वडे तेलात तळतात? तर पाटकरीन बोलली की हो वडे तेलातच तळतात. काय गावची पद्धत वगैरे आहे काय वेगळी? तर बोलते आम्ही पाण्यात तळतो वडे. बाई आणि तिने डोळेच फिरवला जावेनी. हो मी घाबरली आणि पळत सुटली. तिकडून तिच्याकडून पळाली आणि इथे तो गावचा तो अण्णा नाही विश्वा त्याचा बैल मागे लागला तिच्या. बाई लाल साडी घातलेला. मग तो बैल माहित आहे ना मग कसला बैल आहे तो. आता केवढ्याला पडलं असतं ते. गरोदर आणि तिला पळता येते. मग तिला आणली इथे असं ठेवणं बरं नाही ते. मानली तिला दुसऱ्या दिवशी ताबडतोब. म्हणून या पोरांना सांगते काय काय गरज आहे काय आता जायची? हा तर सुट्टी भेटल्या थांबा राहावा घरी. जातो ना आपण गावी. हा मग ते संजूला सांग कपडे लाल काय भरू नको. टी शर्ट वगैरे पॅन्ट्या पण काळ्या घ्यायला सांग त्याला. तो बैलच त्याला संजूला बघून पळेल. बाई